एक मोठी बातमी समोर येते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अजूनही सुरू आहे। तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। रवाळे येथील संतोष पॅलेस डान्स बारचा व्हिडिओ नंतर आता तळोजातील देखील व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा अशा प्रकारे डान्स बार अजूनही सुरूच असल्याची माहिती आहे। नियमांचं उल्लंघन करून डान्स बार रात्रीपर्यंत सुरू असतात। सर्व व्हिडिओज आज रात्रीचे आहेत। लोकशाही मराठी कोणतेही जुने व्हिडिओज दाखवत नाही। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज लोकशाही मराठीवर लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। पोलिसांकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाहीये। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील झोन 1 आणि झोन 3 येथील खरं तर व्हिडिओज लोकशाही मराठीच्या हाती लागले। मात्र नवी मुंबई पोलिसांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय। तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील डान्स बारचे व्हिडिओज लोकशाही मराठीच्या हाती लागलेत। तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील डान्स बारचे हे व्हिडिओज असून डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। आकांक्षा, याआधी आपण पाहिलं की संतोष पॅलेस या डान्स बारचा व्हिडिओ आपण लोकशाही मराठीवर दाखवला, त्यानंतर आता तळोजातील हा डान्स बारचा व्हिडिओ। या डान्स बारचं नेमकं नाव काय आहे आकांक्षा? खरं तर मेघना, आपण याआधी तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील कमल पंजाब डान्स बारचा व्हिडिओ हा आपल्या हाती लागलेला आहे आणि याआधी आपण रबाळे येथील संतोष पॅलेस डान्स बारचा व्हिडिओ दाखवलेला होता। पाहायला गेलं तर आपल्या लोकशाही मराठीची टीम सध्या नवी मुंबईतील प्रत्येक डान्स बारच्या ठिकाणी आहे आणि हे व्हिडिओ लेटेस्ट आहेत, आत्ताचे आहेत। लोकशाही मराठी कोणत्याही प्रकारची जुने व्हिडिओ दाखवत नाहीये, हे मला आता स्पष्ट करायचंय। त्यामुळे वरिष्ठ पोलीस असतील त्यांनी कोणतीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये। आता सध्या 11 वाजलेले आहेत। एकीकडे रबाळे पोलीस स्टेशन हद्दीतील संतोष पॅलेस डान्स बारचा व्हिडिओ आहे, तर दुसरीकडे तळोजा पोलीस स्टेशन हद्दीतील कमल पंजाब डान्स बारचा हा व्हिडिओ आपल्याकडे आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींकडे किंवा आपल्या टीमकडे या माहिती पोहोचत असेल, अशी व्हिडिओ पोहोचत असेल, अश्लीलपणा जर पोहोचत असेल तर नवी मुंबई पोलिसांकडे का पोहोचत नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही व्हिडिओ आपण स्क्रीनमध्ये पाहतो, यामध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार हे सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्रासपणे रात्रभर नियमांचं उल्लंघन करून हे सुरू असतंय आणि आता सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनमध्ये हे संपूर्ण डान्स बार हे बंद ठेवले जाणार। सॅटर्डे संडे आज आहे, त्यामुळे यांचं रात्रभर हे चालू राहणार आहेत आणि हेच व्हिडिओ आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हे झोन 1 आणि झोन 3 येथील व्हिडिओ हाती लागलेले आहेत, त्यामुळे त्वरित कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे। आकांक्षा, हे दोन्ही व्हिडिओज जे आपण पाहिले, या दोन्ही व्हिडिओजमध्ये ज्या मुली आपल्याला दिसत आहेत त्या मुली देखील अल्पवयीन असल्याचं वाटतं आकांक्षा? खरं तर आपण पाहिलं असेल तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत शेकडो डान्स बार आहेत आणि अनेक डान्स बारमध्ये अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे आणि हे जे स्क्रीनवर व्हिडिओ पाहतो आपण, यामध्ये दोन्ही रबाळे असेल किंवा तळोजा असेल, यामध्ये सर्रासपणे अश्लील हावभाव करून प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं। ज्या बारबाला आहेत त्या डान्स करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर नियम बघितले तर नियमांमध्ये हे कुठेही नाही आहे की डान्स करून किंवा अश्लील हावभाव करून आकर्षित करणं हे कोणत्याही नियमांमध्ये नाही आहे। मात्र सर्रासपणे नियमांचं उल्लंघन या ठिकाणी केलं जात आहे आणि तरी सुद्धा जी आवश्यक कारवाई आहे ती नवी मुंबई पोलिसांकडून केली जात नाही आहे। आता या ठिकाणी प्रश्न असा पडतोय की पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही आहे किंवा मग जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे या संपूर्ण गोष्ट नवी मुंबई पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे आणि मला जाता इतकंच सांगायचंय की हे जे व्हिडिओ दोन्ही आपल्याकडे मिळालेत हे आत्ताचे लेटेस्ट व्हिडिओ आहेत, हे जुने व्हिडिओ नाही आहेत। प्रेक्षकांना देखील आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना देखील सांगायचंय की आत्ताचे व्हिडिओ आहेत हे, त्यामुळे प्रेक्षकांची किंवा आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। आकांक्षा, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तेथील जे वरिष्ठ अधिकारी आहेत, विशेषतः जे अधिकारी आहेत चाकोरे, त्यांचे देखील डोळे आता उघडणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण वारंवार लोकशाही मराठी हे खुलासे करते, मात्र उलट लोकशाही मराठीच कशा प्रकारे खोटी माहिती पसरवते असा आरोप त्या उलट लोकशाही मराठीवर करताना आपल्याला पाहायला मिळतो। आकांक्षा, एक्झॅक्टली, आत्ताचे दोन्ही जे व्हिडिओ आहेत ते लेटेस्ट व्हिडिओ आहेत। 11 वाजले आता सुद्धा नवी मुंबईमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून डान्स बार हे सुरू आहेत
आणि जे स्क्रीनवर आपण व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये अश्लीलपणा संपूर्णपणे अश्लीलपणा पाहायला मिळतोय. मात्र कुठेतरी लोकशाही मराठीकडे खोटे व्हिडिओ आहेत, जुने व्हिडिओ दाखवले जातात असा आरोप सातत्याने केला जातोय. त्यामुळे मला सांगणं आवश्यक आहे, पोलीस आयुक्त असतील, जॉईंट सीपी असतील किंवा मग पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, त्यांना सांगायचं की हे कोणतेही जुने व्हिडिओ नाही आहेत. हे आता लेटेस्ट लोकशाही मराठीच्या टीमने काढलेले, तिथे जाऊन काढलेले हे व्हिडिओ आहेत. त्यामुळे दिशाभूल न करता त्वरित कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. आकांक्षा, अगदी 2 दिवसांवर अधिवेशन येऊन ठेपलेलं आहे आणि अशात सर्रासपणे हे डान्स बार सुरू आहेत. कोणाचा वरद हस्त आहे का डान्स बार चालकांवर? पोलिसांपर्यंत पैसे पुरवले जात आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आकांक्षा, मेघना, आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा अधिवेशन असतं, हिवाळी अधिवेशन असो, पावसाळी अधिवेशन, कोणत्याही अधिवेशनमध्ये हे जे डान्स बार असतात ते पोलिसांकडनं बंद ठेवले जातात. आणि इतर जेव्हा दिवस असतात, इतर वेळेमध्ये हे डान्स बार नियमांचं उल्लंघन करून सर्रासपणे सुरू असतं. आता सुद्धा असंच होणार आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनमध्ये मात्र हे डान्स बार पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. ज्या पद्धतीने म्हणजे अधिवेशनमध्ये कोणतेही सवाल उपस्थित केला जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाणार आहे. तर अधिवेशनमध्ये खबरदारी घेतली जाणार आहे, तर मग जे इतर डेज आहेत त्या काळामध्ये का खबरदारी घेतली जात नाही, तेव्हा का नियमांचं उल्लंघन करून हे सर्व गोष्टी सुरू असतात. त्यामुळे जी दुटप्पी भूमिका नवी मुंबई पोलिसांची आहे त्यावर गंभीर असे प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहेत. निश्चित. धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.